भक्तांनो, हर हर महादेव. श्रावण महिन्यात म्हणजे भगवान महादेवाचे पवित्र महिना. या महिन्यात अनेक भक्त सोमवारचे उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, सकारात्मक जल अर्पण करतात, बेल अर्पण करतात, बेल वाहतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्यात काही गोष्टी टाळण्याची परंपरा आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये सांगितली जाते. आज या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या श्रावण महिन्यात भक्तांनी शक्यतो टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महादेवा भक्तांसोबत शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला गोष्ट, पूजा करताना अस्वच्छता ठेवू नये. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. पूजा करण्यापूर्वी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवावी आणि शिवलिंगावर जल अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तूही स्वच्छ ठेवाव्या. महादेवाला मोठे पूजा विधीपेक्षा भक्तभाव महत्वाचा आहे, अशी श्रद्धा आहे. म्हणून पूजा करताना मन शांत ठेवा आणि काही मिनिटे का होईना मनापासून ओम नमः शिवाय जप करा. दुसरी गोष्ट, शिवलिंगावर कोणतीही वस्तू न विचारता अर्पण करू नका. श्रावण महिन्यात अनेक भक्त महादेवाला जल, दूध, बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करतात. परंतु शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करावी याबाबत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही माहिती पाहून ती लगेच खरी मानण्याऐवजी आपल्या घरातील परंपरा, मंदिरातील पुजारी किंवा जाणकार व्यक्तीकडून माहिती घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाला वस्तूपेक्षा भक्तिभाव केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट, बेलपत्र अर्पण करताना निष्काळजीपणा करू नये. भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात भक्त शिवलिंगावर बेल अर्पण करतात. बेल अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्यावे. खराब किंवा कुजलेले बेलपत्र वाहू नये. बेलपत्र अर्पण करताना मनात श्रद्धा ठेवा. ओम नमः शिवाय म्हणत ते अर्पण करता येते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा किती मोठी केली यापेक्षा ती किती श्रद्धेने केली याला अधिक महत्त्व आहे. चौथी गोष्ट, व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रावण महिना हा अनेक भक्तांसाठी संयमाचा आणि स्वास्तिक जीवनशैलीचा काळ असतो. यामुळे अनेक जण या महिन्यात मद्यपान, तंबाखू आणि इतर व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करतात. जर एखादा वाईट सवय सोडण्याची असेल तर श्रावण महिना त्यासाठी चांगला संकल्पना करण्याची संधी ठरू शकतो. महादेवाची भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही, आपल्या जीवनातील वाईट सवयी कमी करणे आणि चांगल्या सवयी अंगीकारणे हे देखील भक्तीच आहे. पाचवी गोष्ट, या कोणाचे अपमान नाही, वाईट बोलणे टाळा. आपण मंदिरात जाऊन महादेवाला नमस्कार करतो, पण बाहेर आल्यानंतर जर आपण दुसऱ्याला शिवीगाळ केली, अपमान केला किंवा विनाकारण भांडण केलं तर आपल्या भक्तीचा उद्देश कमी होतो. श्रावणात जितके तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणाबद्दल वाईट बोलण्यापेक्षा एखाद्याला मदत करा. राग आला तर काही क्षण शांत राहा, कारण महादेवाची खरी भक्ती मनातील अहंकार, राग आणि द्वेष कमी करण्याचा आहे, अशी भक्ती परंपरेची शिकवण आहे. सहावी गोष्ट, उपवास करताना शरीराकडे दुर्लक्ष करू नका. श्रावण सोमवार अनेक भक्त उपवास करतात. काही जण फलाहार करतात, काही जण एक वेळ भोजन करतात, तर काही जण आपल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात. पण उपवास म्हणजे स्वतःशी शरीराचे त्रास देणे नव्हे. उपवास करताना पुरेसे पाणी घेणे
आणि आपल्या आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणतीही आरोग्याची सवय असेल तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. देवभक्ती फक्त करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 7वी गोष्ट, श्रावण फक्त इच्छा मागण्यासाठी वापरू नका. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आपण देवाकडे आपल्या इच्छा मागतो. सुख, पैसा, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, कुटुंब कल्याण सगळ्यासाठी प्रार्थना करतो. चुकीचे नाही, पण त्याच्याबरोबर देवाकडे एक गोष्ट नक्की मागा. हे महादेवा, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. श्रावणात दररोज काही मिनिटे ओम नमः शिवाय जप करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. वृद्ध व्यक्तीला मदत करा. प्राण्यांना अन्न पाणी द्या. घरात शांतता ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वागण्यात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, श्रावण महिना हा केवळ उपवास आणि पूजा करण्याचा महिना नाही. हा महिना आपले मन, विचार आणि आचरण सुधारण्याची एक सुंदर संधी आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टीची गरज नाही. मनापासून केलेली प्रार्थना, चांगले कर्म, संयम, सेवा आणि ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपले चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर आणि अशाच भक्तिमय चॅनलसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हर हर महादेव. हर हर महादेव.